तर आज साईची त्याच्या आईसोबत भेट होणार आहे, कारण आम्ही चाललोय चाळीसगाव लग्नाला. चाळीसगाव जवळच साईचे गाव पिंपळवाड माळसा आहे. साई दिवाळीपासून माझ्याचकडे राहत आहे. तर हे आहे साईचे घर. साई घरात जाताच त्याच्या आईने त्याला मिठी मारली, पण तो तिथेही मस्ती करत होता. आमच्या बहिणी साहेब म्हणजे साईची आई त्यांच्यासोबत भेट घेतली. परत लग्नासाठी चाळीसगाव जाण्यासाठी निघालो. धुळे संभाजीनगर बायपास वरती विराम गार्डन या ठिकाणी लग्न होतं. येथे पोहोचल्यावर दैविक पद्धतीने लग्न लागत होतं. मग मी भेट घेतली नवरदेवाचे वडील जे माझे मामा पण लागतात. लग्नात आमच्या भाची साहेब माही पण आले होते. माही आणि साईची 1 महिन्यापासून भेट झालेली नव्हती, तर दोघे भाऊ बहीण एकमेकांना भेटू लागले. नंतर आम्ही जेवण केले. तेवढ्यात नवरी नवरदेव मंडपाबाहेर आले. त्यांचे गाण्याने स्वागत केले गेले. त्यांची राजा महाराजांसारखी तुतारी वाजवून ग्रँड पद्धतीने एंट्री झाली. ते स्टेजवर गेले, मंगलाष्टक झाले आणि काही क्षणात लग्न लागले. आता मला आमच्या भाची साहेबांना घरी सोडायचं होतं, म्हणून तिच्या गावी निघालो. त्यानंतर माहीला तिच्या घरी सोडलं. पुन्हा बहिणी साहेबांसोबत भेट घेतली. साईच्या आईने त्याला स्वेटर घातलं आणि घरी येण्यास निघालो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.